Hello students, today we are going to start a new chapter, first paper, second chapter, mathematical methods. आता ह्या चॅप्टर मध्ये ऍक्च्युअली हे ओल्ड चॅप्टर आहे, त्याला स्केलर अँड वेक्टर असं नाव होतं. आता स्केलर म्हणजे काय आणि वेक्टर्स म्हणजे काय, तर बघा इंट्रोडक्शन 2.1 टॉपिक नंबर. Question may be there. Define scalars and vectors with example. स्केलर म्हणजे अदिश आणि वेक्टर म्हणजे सदिश. मराठीमध्ये दोघांच्या डेफिनेशन लिहून एक्झाम्पल लिहा. आता बघा स्केलर्स म्हणजे काय. आपण पाहतो की फिजिक्स मध्ये भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत. लेंथ, मास, टाइम, आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये ते पाहिलं. युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये सो मेनी फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या. आता त्या फिजिकल क्वांटिटी पैकी काही स्केलर फिजिकल क्वांटिटी असतात आणि काही वेक्टर फिजिकल क्वांटिटीज असतात. तर स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, डिफाइन स्केलर्स और स्केलर क्वांटिटी. तर बघा physical quantities which can be completely described by their magnitude. ज्या फिजिकल क्वांटिटीला सांगण्यासाठी, डिस्क्राइब करणे म्हणजे काय, सांगणे, एक्सप्रेस करणे. फिजिकल क्वांटिटीज which can be completely described. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशी which की ज्या can be completely described की ज्या सांगता येतात बाय देअर मॅग्निट्यूड. फक्त त्यांच्या मॅग्निट्यूड सांगितलं तरी त्या सांगता येतात, आर कॉल्ड स्केलर्स. मॅग्निट्यूड म्हणजे अ नंबर अँड युनिट. आता समजा ही लेंथ 5 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. आता इथं ही गोष्ट लेंथ आहे, मग लेंथ ही फिजिकल क्वांटिटी झाली आणि तिला 5 सेंटीमीटर सांगितलं. लेंथ ऑफ ए सेगमेंट. सेगमेंट म्हणजे रेषाखंड. द लाइन सेगमेंट हॅज अ लेंथ 5 सेंटीमीटर. आता ही क्वांटिटी आपण सांगितली तर 5 म्हणजे नंबर, बरोबर, अँड युनिट म्हणजे हे युनिट असतं. तर जी क्वांटिटी नंबर अँड युनिट म्हणजेच मॅग्निट्यूड ने पूर्णतः सांगितली जाऊ शकते, तिला डायरेक्शनची गरज राहत नाही, अशा ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांना स्केलर्स म्हणतात. परत एकदा बघा, फिजिकल क्वांटिटीज which can be completely described by their magnitude alone are called scalars. अशा क्वांटिटीला स्केलर्स असे म्हणावे. ज्या फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करताना फक्त मॅग्निट्यूड जरी सांगितलं तरी त्यांचा पूर्ण अर्थबोध होतो, अशा फिजिकल क्वांटिटीजला स्केलर्स असे म्हणतात. ओके. आता बघा डिस्टन्स, 1 किलोमीटर डिस्टन्स, 10 किलोमीटर डिस्टन्स, ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर आहे पण व्हेलॉसिटी ही वेक्टर आहे. आता स्पीड म्हणजे वेग आणि व्हेलॉसिटी म्हणजे पण वेग, पण या ठिकाणी डायरेक्शन पण महत्वाची, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला. व्हेलॉसिटी हे डायरेक्शन डिपेंडंट फिजिकल क्वांटिटी, पण तसं स्पीड नाही. म्हणून स्पीड ही स्केलर आहे तर व्हेलॉसिटी ही वेक्टर आहे. वर्क, एनर्जी, वर्क म्हणजे कार्य, एनर्जी म्हणजे ऊर्जा, डेन्सिटी म्हणजे घनता. तर अजून भरपूर क्वांटिटीज आहेत की ज्या स्केलर्स आहेत. फॉर एक्झाम्पल ह्या 4-5 क्वांटिटी दिल्या. समजलं. मग फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड आर कॉल्ड ॲज स्केलर्स. हे नाही लिहिलं तरी चालेल, हे समजण्यासाठी आहे, ब्रॅकेट. समजलं. मग फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय देअर मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलर्स. मग स्केलर क्वांटिटी कोणत्या आहेत, डिस्टन्स, स्पीड, वर्क, एनर्जी, डेन्सिटी. ओके. आता वेक्टर म्हणजे काय, वेक्टर्स किंवा वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय.
तर ज्या फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी त्यांचं मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि डायरेक्शन पण सांगावी लागते किंवा द्यावी लागते, तरच त्यांचा पूर्ण अर्थबोध होतो, डिस्क्राईब होतात त्या. बघा वेक्टर्सची डेफिनेशन. वेक्टर्स म्हणजे फिजिकल क्वांटिटीज, पण त्या कोणत्या प्रकारच्या, तर बघा फिजिकल क्वांटिटीज विच नीड, की ज्यांना गरज असते कशासाठी, टू डिस्क्राईब, कम्प्लीट डिस्क्रिप्शन म्हणजे ती क्वांटिटी सांगण्यासाठी. तर फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. बघा या ठिकाणी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन म्हणजे दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. जी फिजिकल क्वांटिटी सांगण्यासाठी त्या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि डायरेक्शन पण सांगावी लागते. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू, त्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू, तिला मॅग्निट्यूड असं म्हटलं जातं, आणि डायरेक्शन पण सांगावी लागते. तर अशा त्यांच्या कम्प्लीट डिस्क्रिप्शनसाठी, त्या क्वांटिटीज पूर्णतः सांगण्यासाठी अशा फिजिकल क्वांटिटीजला व्हेक्टर्स असे म्हणतात. समजलं? बघा फिजिकल क्वांटिटीज विच नीड्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन. त्यांचं पूर्ण डिस्क्रिप्शन सांगण्यासाठी त्या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं गोष्टी सांगाव्या लागतात. आर कॉल्ड व्हेक्टर्स. आता कोणत्या क्वांटिटीज व्हेक्टर्स आहेत बघा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, या सगळ्या व्हेक्टर क्वांटिटी आहेत. मग आता बघा यांच्यामधला काय फरक आहे तो आपण पाहणार आहोत. समजलं? मग तर स्केलर सांगण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड सांगावं लागतं त्या फिजिकल क्वांटिटीचं, अशा क्वांटिटीजला स्केलर्स म्हणतात. आणि ज्या क्वांटिटीज सांगण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दोघंही सांगावे लागतातच, तरच ती क्वांटिटी पूर्णतः सांगता येते किंवा तिचा अर्थबोध लागतो. अशा क्वांटिटीजला व्हेक्टर्स क्वांटिटी असे म्हणतात. समजलं? मग फिजिकल क्वांटिटीज विच नीड्स magnitude as well as direction for their complete description are called vectors. Displacement, velocity. आता डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स ही स्केलर आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड ही स्केलर आहे तर व्हेलॉसिटी वेक्टर आहे. ॲक्सेलरेशन ही वेक्टर आहे. फोर्स वेक्टर क्वांटिटी. फोर्स म्हणजे बल, ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण, व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणजे वेग. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, डिस्टन्स म्हणजे अंतर. ओके. डेन्सिटी म्हणजे घनता, एनर्जी म्हणजे ऊर्जा. आता बघा पुढचा टॉपिक 2.2 व्हेक्टर अनालिसिस. हे ऍक्च्युअली तुम्ही 9th मध्ये शिकलेले असतात. ही रिव्हिजन आहे. तर डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर्स अँड व्हेक्टर्स. स्केलर आणि व्हेक्टर मधील फरक सांगा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 2 मार्क्स साठी हा येऊ शकतो. 2 marks IMP for 2 marks. 4 points लिहायचे. आता बघा स्केलर कोणाला म्हणतो आपण? इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. ज्या फिजिकल क्वांटिटीला, स्केलर्स म्हणजे स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर्स सिम्पली, स्केलर क्वांटिटीज और सिम्पली स्केलर्स. तर स्केलर्सला काय असतं? इट हॅज मॅग्निट्यूड ओनली. स्केलर्सला फक्त मॅग्निट्यूड असतो. आणि वेक्टर्सला इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. वेक्टरला दोघं गोष्टी असतात, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, त्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यूला मॅग्निट्यूड असं म्हणतात. आता स्केलर्स, दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट समजला. मग इट हॅज मॅग्निट्यूड ओनली, इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दुसरा पॉइंट बघा, स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. स्केलर्स दोन फिजिकल क्वांटिटी असते तर त्यांना ऍड पण करता येतात सेम टाईपच्या. सेम स्केलर्स कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ अल्जेब्रा. अल्जेब्राचा रूल आपण 10th पर्यंत शिकलेलो असतो. तर 2 मीटर लेंथ प्लस 3 मीटर लेंथ, व्हॉट इज टोटल 5 मीटर लेंथ. आता लेंथचं हे 5
मॅग्निट्यूड झालं, नंबर अँड युनिट दोघं मिळून सांगत आलं की हे डिस्टन्स 5 मीटर असावे. तर हे 5 मीटर डिस्टन्स सांगितलं म्हणजे पूर्ण सांगून टाकलं, त्याच्यात अजून डायरेक्शन सांगायची गरज नाही. म्हणून जिथं डायरेक्शनची गरज येत नाही त्याला स्केलर्स म्हणायचे, आणि जिथं डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघं, इथं फक्त मॅग्निट्यूडला व्हॅल्यू आहे, किंमत आहे. ओके. आता स्केलर्स कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय रूल्स ऑफ अल्जेब्रा. दोन स्केलर्स हे ऍड पण केले जाऊ शकतात, सबट्रॅक्ट पण केले जाऊ शकतात बाय अल्जेब्रा, रूल्स ऑफ अल्जेब्रा. अल्जेब्राचा रूल म्हणजे आताच सांगितलं, 2 मीटर प्लस 3 मीटर इज इक्वल टू 5 मीटर. ओके. आता व्हेक्टर्स मात्र ऍड करण्यासाठी जॉमेट्रिक मेथड वापरावी लागते. आता ती काय असते हे ह्या टॉपिक नंतर आपण तेच शिकणार आहे. तर बघा, व्हेक्टर्स आर ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय जिओमेट्रिकल मेथड. जिओमेट्रिकल मेथड म्हणजे फिगर काढून सांगावं लागतं तर ऍडिशन वगैरे होते. Vectors are added or subtracted by geometrical method or by vector algebra. आता हा साधा अल्जेब्रा आणि वेक्टर अल्जेब्रा वेगळा आहे. हा मॅथमॅटिक्स मध्ये शिकणार आहे तुम्ही, वेक्टर अल्जेब्रा. तर स्पेशल वेक्टर्सचा एक अल्जेब्रा आहे. अल्जेब्रा हा सब्जेक्ट आहे, बीजगणित. तर तुम्ही आतापर्यंत हा साधा अल्जेब्रा शिकलेले आहेत. वेक्टर अल्जेब्रा हा वेगळा आहे आणि तो ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहे. ओके. समजलं. मग वेक्टर्स आर किंवा वेक्टर्स कॅन बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बाय जिओमेट्रिकल मेथड और बाय वेक्टर अल्जेब्रा. तिसरी गोष्ट, स्केलर दर्शविण्यासाठी स्पेसिफिक असं काही चिन्ह वगैरे नाहीये. चिन्ह म्हणजे साइन. इट हॅज नो स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन. एखादी स्केलर क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी किती स्केलर आहे असं काही वापरायची गरज नाही. पण डिस्प्लेसमेंट, फोर्स, ऍक्सलरेशन, जी क्वांटिटी व्हेक्टर आहे तिच्या डोक्यावर मात्र असा एरो लिहितात. म्हणजे फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ही डायरेक्शन साठी हे मॅग्निट्यूड असेल, हे मॅग्निट्यूड आणि ही डायरेक्शन. समजलं. मग तर स्केलर साठी असा एरो वगैरे काही वापरला जात नाही. आता लेंथ, टाइम, टीच्या डोक्यावर आपण काही असा एरो कधीच लिहित नाही. आणि म्हणून स्केलरला असं स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन नाहीये. इट हॅज नो स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर असं काहीतरी फिक्स रिप्रेझेंटेशन नसतं. पण वेक्टर शो करण्यासाठी हे स्पेशल रिप्रेझेंटेशन असतं, एरो. इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एरो. हा एरो म्हणजे बाण, असा बाण दाखवावा लागतो तर ती क्वांटिटी व्हेक्टर आहे असं समजलं जातं. आणि स्केलर मध्ये असा एरो वापरत नाही. आता बघा पुढचा पॉइंट, द डिव्हिजन ऑफ ए स्केलर बाय अनदर स्केलर इज व्हॅलिड. एक स्केलरला दुसऱ्या स्केलरने डिवाइड केलं तर ते अलाउड असतं. व्हॅलिड म्हणजे ग्राह्य धरलं जातं, तर व्हॅलिड. पण इथं मात्र द डिव्हिजन ऑफ ए वेक्टर बाय अनदर वेक्टर म्हणजे एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरने डिवाइड केलं इज नॉट व्हॅलिड. ते व्हॅलिड होत नाही, ग्राह्य धरलं जात नाही. आता फॉर एक्झाम्पल बघा, लेंथ, मास, टाइम, व्हॉल्यूम, डेन्सिटी, वर्क, स्पीड आर द एक्झाम्पल्स ऑफ स्केलर्स. आणि वेक्टर्सचे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे संवेग, फोर्स म्हणजे बल, ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण, व्हेलॉसिटी म्हणजे वेग, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, लेंथ म्हणजे लांबी, डिस्टन्स म्हणजे अंतर, मास, टाइम, व्हॉल्यूम, डेन्सिटी म्हणजे घनता, वर्क म्हणजे कार्य, स्पीड म्हणजे वेग. तर अशा प्रकारे हा 2 मार्क्सला येऊ शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर्स. आता पुढच्या आपण टाइप्स ऑफ वेक्टर्स बघूया. हे सगळे 5 टाइप्स आहेत. अजून एक टाइप आहे युनिट वेक्टर, पण तो स्पेशल आपण बघणार आहे. आता डिफाइन अँड एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स. या खालील संज्ञा स्पष्ट करा. झिरो वेक्टर किंवा त्याला म्हणतात नल वेक्टर म्हणजे काय? ज्या वेक्टरला अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड
आर्बिट्ररी डायरेक्शन. डायरेक्शन मध्ये आर्बिट्ररी म्हणजे चेंज होऊ शकते त्याची व्हॅल्यू, डायरेक्शन चेंज होऊ शकते. अ व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, असा वेक्टर की ज्याला मॅग्निट्यूड 0 आहे अँड आर्बिट्ररी डायरेक्शन, आणि डायरेक्शन आर्बिट्ररी किंवा अनिश्चित आहे, सांगता येत नाही, इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. इट इज डिनोटेड बाय 0 आणि त्याच्या डोक्यावर ॲरो. आता फॉर एक्झाम्पल कोणत्या वेक्टरला झिरो वेक्टर म्हणायचं बघा. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल. स्टेशनरी पार्टिकल म्हणजे काय? हा पार्टिकल आहे, स्थिर आहे. स्टेशनरी म्हणजे स्थिर, स्टेबल. तर ह्या वेक्टर स्टेशनरी व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल, हा स्टेशनरी पार्टिकल आहे. आता याची व्हेलॉसिटी किती? तर तो स्टेशनरी आहे, त्याला वेगच नाहीये, व्हेलॉसिटीच नाहीये, म्हणून त्याला मॅग्निट्यूडच नाही. आणि डायरेक्शन तो इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे येऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. म्हणजे त्याची डायरेक्शन ही अनिश्चित आहे, कुठंही तो जाऊ शकतो, आर्बिट्ररी डायरेक्शन. पण मॅग्निट्यूड 0 असतं त्याच्या. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 0 आहे आणि डायरेक्शन आर्बिट्ररी आहे आर कॉल्ड एज झिरो वेक्टर. आता एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल. पार्टिकल स्टेशनरी म्हणतायत आणि व्हेलॉसिटी म्हणजे त्याला वेग कुठून असेल? मग वेगच नाही. वेग नाही म्हणजे मॅग्निट्यूडच नाही, बरोबर? वेग नाही. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ स्टेशनरी पार्टिकल, हे एक्झाम्पल आहे झिरो वेक्टरचे. आता रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय? दोन वेक्टर ऍड करून, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्स ऍड करून त्या वेक्टर्स सारखाच परिणाम जर सिंगल वेक्टर दाखवत असेल तर त्या सिंगल वेक्टरला रिझल्टंट वेक्टर असे म्हणतात. आन्सर अनेक वेक्टरचं ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन करून जे शिल्लक राहिलेली गोष्ट आहे, वेक्टर आहे, तो असतो रिझल्टंट वेक्टर किंवा इफेक्टिव्ह वेक्टर. मग बघा, द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर्स. रिझल्टंट म्हणजे परिणाम, एकूण परिणाम. द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्सचा रिझल्टंट काय असतो? इज डिफाइन्ड ॲज, त्याची व्याख्या अशी केली जाते की त्याचा अर्थ असा लावला जातो की ॲज दॅट सिंगल वेक्टर, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्स असतील तर त्यांचा रिझल्टंट हा एक सिंगल वेक्टर असतो, एकच वेक्टर असतो. बघा, द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्सचा रिझल्टंट इज डिफाइन्ड ॲज, ची व्याख्या अशी केली जाते की दॅट अ सिंगल वेक्टर, असा एक वेक्टर which produces the same effect, की तो रिझल्टंट वेक्टर सेम काम करू शकतो. कोणासारखं सेम? त्या इतर वेक्टर्स की ज्यांचा तो परिणाम आहे. which produces the same effect as produced by all the vectors together. जसं अनेक वेक्टर, ऑल द वेक्टर्स टुगेदर ने जो परिणाम घडवला त्यांच्या परिणामासारखाच परिणाम एक वेक्टर दाखवतो, त्याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. समजलं? मग द रिझल्टंट ऑफ 2 or more वेक्टर्स इज डिफाइन्ड ॲज दॅट सिंगल वेक्टर which produces or which gives the same effect as produced by all the vectors together. जसे दोन किंवा दोनापेक्षा जास्त वेक्टर्सचा परिणाम, एकूण परिणाम हा एकच वेक्टर असतो आणि त्यांच्या सारखाच याचा इफेक्ट असतो, त्याला म्हणतो आपण रिझल्टंट वेक्टर. बघू आपण अजून रिझल्टंट वेक्टर काय असतो. आता निगेटिव्ह वेक्टर्स म्हणजे काय? असे दोन वेक्टर, आता बघा, हा बी वेक्टर बी आहे आणि हा वेक्टर ए आहे, तर दोघांची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे, याची तिकडे याची इकडे. मग मॅग्निट्यूड सेम म्हणजे लेंथ सेम
पण डायरेक्शन ऑपोजिट म्हणून इथं मायनस साइन लावलं जातं असं डायरेक्शनसाठी. तर बघा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, ह्या बी चा निगेटिव्ह वेक्टर ए आहे किंवा ए चा निगेटिव्ह वेक्टर बी आहे असं जरी लिहिलं तरी चालतं. पण आपण एक्स ऍक्सिस इकडे असेल तर त्याला पॉझिटिव्ह म्हणतो आणि इकडे असेल तर त्याला निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे ए हा निगेटिव्ह असतो, इकडे जाणारा वेक्टर हा निगेटिव्ह असेल आणि तिकडे पॉझिटिव्ह असेल. तर असं आपण कन्सिडर करतो. बघा निगेटिव्ह वेक्टर्स म्हणजे काय, निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिव्हन वेक्टर, हा गिव्हन वेक्टर आहे वेक्टर बी, त्याचा निगेटिव्ह वेक्टर हा आहे. हा द निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिव्हन वेक्टर म्हणजे दिलेल्या वेक्टरचा एखादा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, इज अ वेक्टर. हा निगेटिव्ह वेक्टर हा एक वेक्टरच असतो, इज अ वेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड म्हणजे ही लेंथ सेम आहे, ऑफ सेम मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. पण डायरेक्शन काय असते, ऑपोजिट असते टू दॅट ऑफ द गिव्हन वेक्टर. ह्या गिव्हन वेक्टरच्या एवढाच मॅग्निट्यूड असणारा, सेम लेंथ असणारा पण डायरेक्शन ऑपोजिट असणाऱ्या वेक्टरला निगेटिव्ह वेक्टर असे म्हणतात. ह्या बी चा निगेटिव्ह वेक्टर वेक्टर ए आहे, बरोबर. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे हा वेक्टर ए, निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिव्हन वेक्टर, ऑफ ए गिव्हन वेक्टर इज अ वेक्टर, हा एक वेक्टरच असतो ऑफ सेम मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन. मॅग्निट्यूड सेम म्हणजे लेंथ पण सेम असेल, त्याच्या एवढीच लेंथ याची असेल, पण डायरेक्शन मात्र एरो मात्र कसे असतील, ऑपोजिट इन डायरेक्शन टू दॅट ऑफ गिव्हन वेक्टर. तर निगेटिव्ह वेक्टर्स आर अँटी पॅरलल वेक्टर्स किंवा अशा वेक्टर्सला अँटी म्हणजे विरुद्ध, ऑपोजिट. पॅरलल हे पॅरलल आहेत दोघं एकमेकांना पण डायरेक्शन ऑपोजिट आहे. पॅरलल च्या ऑपोजिट अँटी पॅरलल वेक्टर्स. ओके, निगेटिव्ह वेक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड एज अँटी पॅरलल वेक्टर्स. पॅरलल म्हणजे समांतर, जे समांतर आहेत पण डायरेक्शन ऑपोजिट आहे त्यांना अँटी पॅरलल वेक्टर्स असे म्हणतात. समजलं मग. अ निगेटिव्ह वेक्टर इज अ वेक्टर, अ निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिव्हन वेक्टर is a vector of same magnitude but having opposite in direction to that of the given vector. दिलेल्या वेक्टरच्या विरुद्ध दिशेने असणारा आणि त्याच्या एवढाच लेंथ किंवा मॅग्निट्यूड असणाऱ्या वेक्टरला दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर असे म्हणतात. निगेटिव्ह वेक्टर्सला अँटी पॅरलल वेक्टर्स असेही म्हणतात. इन गिव्ह फिगर बी, वेक्टर बी इज इक्वल टू मायनस वेक्टर ए. आता इक्वल वेक्टर म्हणजे काय, असे दोन वेक्टर्स, आता पी आणि क्यू किंवा आर एस किंवा पी आर क्यू एस हे सगळे इक्वल वेक्टर्स आहेत, त्यांची डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन किती असतात, एका पॉइंट मधून जितक्या लाईन्स पास होऊ शकतात तेवढ्या डायरेक्शन असतात. तेवढ्या डायरेक्शन असतात, अशा भरपूर डायरेक्शन असतात. एका पॉइंट मधून जितक्या लाईन्स पास होऊ शकतात इतक्या डायरेक्शन असतात. मग पॅरलल वेक्टर जर दोन असतील असे तर त्यांची डायरेक्शन, एरो जर सेम डायरेक्शनला आहे तर ते, आणि लेंथ पण सेम असेल, लेंथ पण सेम आणि डायरेक्शन पण सेम, असे जे पण वेक्टर असतील त्यांना इक्वल वेक्टर्स म्हणतात. टू वेक्टर्स, दोन किंवा जास्त पण असू शकतात. आता इथं मॅग्निट्यूड ऑफ पी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एस. तर हे जो बॉक्स आहे असा त्याला मॅग्निट्यूड, मूल्य, केवल मूल्य म्हणतात त्याला. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एस, ऑल दीज वेक्टर्स आर have same magnitude and the same direction. आता बघा, टू वेक्टर्स ए अँड बी, हा ए आणि हा बी असेल, रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी, आणि ते ज्याच्यासाठी, ज्या फिजिकल क्वांटिटीसाठी वापरले जात असतील,
सेम फिजिकल क्वांटिटी साठी टू वेक्टर्स A and B representing same physical quantity are said to be equal if and only if they have same magnitude and direction. दोन वेक्टर हे इक्वल वेक्टर मानले जातील जेव्हा त्यांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असेल. मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ पण सेम आणि डायरेक्शन पण सेम असेल तर त्याला म्हणतात इक्वल वेक्टर्स. इक्वल आणि निगेटिव्ह मध्ये फक्त काय फरक आहे? निगेटिव्ह मध्ये डायरेक्शन ऑपोजिट असते, मॅग्निट्यूड सेम असतं. इथं मॅग्निट्यूड पण सेम असतं आणि डायरेक्शन पण सेम असते. पॅरलल वेक्टरची डायरेक्शन सेम समजली जाते पॅरलल वेक्टर्सची. पण आता हा वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे असा, तर यांचे डायरेक्शन डिफरंट आहे. जरी मॅग्निट्यूड सेम असेल पण डायरेक्शन डिफरंट असेल तर ते इक्वल वेक्टर म्हणू शकत नाही. आता पुढची गोष्ट आहे पोझिशन वेक्टर. आता समजा P पॉइंट P हा पॉइंट P आहे. एखाद्या पॉइंटचं ठिकाण लोकेशन दर्शविण्यासाठी कोऑर्डिनेट सिस्टम तुम्ही 10th मध्ये शिकलेत. कोऑर्डिनेट सिस्टम तर हा ओरिजिन असतो जिथं दोन ऍक्सिस एकमेकांना क्रॉस करतात, कट करतात, इंटरसेक्ट करतात. हा ओरिजिन आहे. आणि हा P ची पोझिशन, P कुठे आहे त्याच्या पोझिशन, ठिकाण, सिच्युएशन, स्थिती दाखवण्यासाठी जो वेक्टर वापरला जातो वेक्टर R त्याला पोझिशन वेक्टर असे म्हणावे. बरोबर. A vector which gives the position of a particle असा वेक्टर की जो gives म्हणजे सांगतो काय? पोझिशन ऑफ ए पार्टिकल, त्या पार्टिकलचं ठिकाण सांगतो. त्या पार्टिकल कडे त्याचा एरो असतो at a point with respect to the origin. with respect to origin, ओरिजिनच्या मानाने तो कुठं आहे हे दर्शविण्यासाठी ऑफ ए चोजन कोऑर्डिनेट सिस्टम. चोजन म्हणजे आपण निवडलेली, सिलेक्ट केलेली. चोजन म्हणजे निवडलेली. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे एक्स आणि वाय एक्सिस ची जी सिस्टम असते त्याला कोऑर्डिनेट सिस्टम असं म्हणतो आपण. इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. तर ह्याला म्हणतात पोझिशन वेक्टर. समजलं मग? हे बघा, अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ॲट अ पॉइंट. अ वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ ए पार्टिकल, position of a particle at point with respect to the origin, ओरिजिनच्या मानाने of a chosen coordinate system is called position vector. त्याला पोझिशन वेक्टर असे म्हणतात. मग बघा, वेक्टर OP आणि वेक्टर R. वेक्टर OP असा पण दर्शविला जातो किंवा वेक्टर R असा पण दर्शविला जातो. इज अ पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन O. ओरिजिन O, ओरिजिन म्हणजे हे क्रॉसिंग जिथे एक्स आणि वाय ऍक्सिस क्रॉस होतात. या ओच्या मानाने हा पीचं ठिकाण दर्शविण्यासाठी जो वेक्टर वापरला जातो त्याला पोझिशन वेक्टर असे म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आकाशामध्ये विमान जात आहे. आपण एखाद्या लहान मुलाला सांगतो बघ ते विमान, पण ते विमान जसं जसं जाईल तसा तसा आपला जो बोट आहे तो पण चेंज होईल, त्याची डायरेक्शन चेंज होईल. मग आपण पोझिशन सांगतो, स्थिती सांगतो, ते विमान कुठं आहे. तर अशा प्रकारे विमान म्हणजे पार्टिकल. ओके. तर पार्टिकलची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू म्हणजे च्या मानाने, कोणाच्या मानाने? ओरिजिनच्या मानाने. त्याची पोझिशन दाखवण्यासाठी जो वेक्टर वापरला जातो त्याला पोझिशन वेक्टर असे म्हणतात. समजलं मग? अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू म्हणजे च्या मानाने, ओरिजिनच्या मानाने. At a point with respect to origin of chosen coordinate system is called position vector. Okay. तर इथं OP or किंवा वेक्टर R हे पोझिशन वेक्टर आहे. Now we'll stop here.